नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आजचा व्हिडिओ मी असा बनवणार आहे की आमचा जो गावचा मधला शॉर्टकट रस्ता आहे, म्हणजे हा जो रस्ता मी उभा आहे तो मेन रोड आहे आणि शॉर्टकट रस्ता आमचा जो आहे जिथून आम्हाला मंडणगडला जाण्यासाठी खूप जवळ अंतर पडतो। तर त्या रस्त्याचं काम आजपासून फायनली म्हणजे 2 दिवस झाले चालू आहे। सो त्या रस्त्याला आज आपल्याला पाणी मारायचं आहे। तर पाणी घेऊन आम्ही पाणी भरण्यासाठी आम्ही मंडणगडला जाणार आहे एक पिकअप गाडी घेऊन। तर त्या गाडीमध्ये जवळजवळ 2000 ते 2500 लिटर पाणी आम्ही लोक आणणार आहे आणि रस्त्याला जे दगडाचं काम चालू आहे, जांबा दगड आहे, ते त्याचे लेवल करण्यासाठी पाणी मारायला लागतं। त्याच्यानंतर रोलर फिरल्याच्यानंतर व्यवस्थित एकदम फिटिंगमध्ये असं होतं। त्यासाठी आजचं काम आपल्या व्हिडिओमध्ये पाणी मारण्याचं आहे। सो तुम्हाला दाखवतो, आम्ही लगेचच निघतो। आज मार्केट जरा शांतच आहे रे। का मोबाईल कुठे ठेवला? चार्जिंगला मगाशी गेलो होतो ना, चार्जिंगला। हां, तर हे बघा, आता आम्ही इथे पोचलेलो आहे आणि 1500 लिटर 2000 लिटर आम्ही पाणी नेणार आहोत आमच्या रस्त्याला मारण्यासाठी। हा पाईप आता टाकलेला आहे आम्ही टाकीमध्ये। आता तिकडे आवाज द्यायला गेला आहे पाणी चालू करण्यासाठी। तर 10 मिनिटांमध्येच आम्ही आता इथून निघू। तर बघा, पाणी चालू झालं आहे, पाण्याचा आवाज बघा। केवढी आली इथून? ठीक आहे, बहुतेक झाले, थोडीशीच राहिले ना। बंद करा, फोन लागेपर्यंत लगेच भरून टाकेल। फक्त आपल्याला जे वर्ष फांदी आहेत ना आंबे बिंब्याच्या, त्या मारू ना आपण। ते काय आपल्याला तेवढं करावंच लागणार रे। बघा, ही टाकी आता फुल झाली। झाकण कुठं आहे आपलं? झाकण ना असंच ओपन नाही होया। प्रेशर पण फुल आहे आपलं, दुसऱ्या बोरिंग पेक्षा याला प्रेशर पण आहे। थोडं फास्टमध्ये भरते काय? नाही, आता बा आपली जवळजवळ 10 मिनिटांमध्ये 2 टाक्या भरल्या। 2200 लिटर झाले टोटल। मित्रांनो, फायनली आमच्या 2 टाक्या भरलेल्या आहेत। आता आम्ही लगेच इथून निघतोय। प्रेशर बघा तुम्ही पाण्याचं। हां, बंद करा। खतरनाक रे, टायमावरच बंद केली। चल ठीक आहे, आपली एवढी पण खाली नाही। ठीक आहे, पण सांगतो हो, बंद केलं ना हां, अर्धी राहते। माझी पॅन्ट फाटली माझी या टाक्याला लागून, माहिती आहे? खाली राहते ना, म्हणून आधी भरली ना। बरोबर। तर चला मंडळी, निघूया आम्ही लगेच। आता निघतोय आपल्या रस्त्याकडे। तिला घेतो मी 2 मिनिटात आणि मग शाळा सुटली असेल आता। मालक असेल बघितलं ती नाही एक दिवशी वाढत तिला तेच करायला। 3000 3400 आणि एक 900 रुपये। आणि लोकल जरा परवडते, पण टायर वगैरे झिजत नाही। इथलं इथं आपल्याला बरं पडतं ते। रुंदीकरण मस्त आहे तरी आपले रेग्युलर रस्ते पेक्षा चांगले आहे।
एवढा पाहिजे ना रोड. एवढा पाहिजे. मग तो बोलत होता जेसी बोलत तिकडनं कसं घेऊ. हे बोलो कोण आडवा आलं तर आम्हाला विचारायचे. हो मग तेच ना. नाही, छान केलंय. पाणी आपल्याला खालूनच मारायचं आहे ना. तू मार चालू करून दिलं ना. हा तू मारतो. बघा मित्रांनो, आम्ही आता फायनली आमच्या जागेवरती पोहोचलेलो आहे. तर बघा काम तिकडे चालू आहे. अरे बापरे, छोट्या बाळाला तिकडे झोपवलं वाटतं. भरणीचं काम चालू आहे. आता आम्ही पुढून गाडी फिरून आणणार आहोत. बरीच गॅंग आहे कामाला, तुम्हाला दिसतेच. बस काय रे, खाली जायचंय महाराज का फिरून आणतोस गाडी? उधर इकडनं मारत आहे ना. आता घेऊ पुढे. फायनली आपल्या रस्त्याचं काम मित्रांनो एकदम जोरकाम चालू आहे. आता सध्या लाल मातीच्या दगडाने काम होत आहे आणि हे झाल्याच्या नंतर डांबरीकरण होणार आहे. पहिली लेवल अशा प्रकारे होते कामाची. तर मागे तिकडे पाणी सोडतात आणि मी गाडीवरती बसलोय. दादा जाऊ दे पुढे. घेऊ काय? नाही नाही, न्यूट्रलला आहे. बस का? चल जातोय. हा फुल मारायला लागेल. येऊ द्या येऊ द्या, जाऊ दे. तर हे बघा मित्रांनो, आता आम्ही इथून गाडी फिरवतोय कारण तिकडून आता आम्ही लोक मारत आलोय. आता बघूया, थोडंसंच पाणी बाकी असेल. इकडे गाडी फिरली नाही. फायनली आता पुढे जाऊन आम्ही फिरवणार. तर अशा प्रकारे रस्ता आमचा झालेला आहे. बरेच दिवस बरेच वर्ष आम्ही वाट बघत होतो, रस्ता कधी होतोय कधी होतोय. पण फायनली रस्त्याचं काम चालू झालेलं आहे. बघ ना, तुला उगाचच बोलवतात. चल तू माझ्यासोबत, चल चल. वैतागलाय बिचारा छोटा. इथे थोडंसं आम्हाला थांबावं लागलंय कारण रोलर काय म्हणतात, रोलर डंपरचं पण इकडे एक साईडला काम चालू आहे. दगड फोडायचं, दगड एकदम फिटिंगमध्ये लेवल करायचं. त्यामुळे आमची गाडी मागेच थांबली. आता आम्हाला इथे फिरवायची आहे गाडी. आता आम्ही इथून गाडी फिरवणार आहोत आणि उलट्या दिशेने पाणी मारत मारत पुढे जाणार आहोत. जाऊ दे. सो चला. हा
काय बोलतोस? मोठ्या टाकीचा ना? चल चल मी करतो. आता इथून मारायचा. दादा थांब 1 मिनिट दादा. बस 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 करतो करतो. एक टाकी अजून खाली व्हायची आहे. बराच टाइम लागेल आम्हाला पण आज. अरे थांब थांब, पाणी हलतंय, सावकाश घे. थांब थांब. तर मंडळी असं पाणी मारल्याच्या नंतर त्याच्यावरून रोलर फिरला की अजून एकदम चांगल्या फिटिंग मध्ये बसतात दगडी. त्यामुळे आम्ही लोकांना पाणी मारायचं काम घेतोय. जितकं पाणी आपण मारू तितके दगड खूप चांगले बसतात फिटिंग मध्ये. बस बस. घेऊ पुढे. चल जाऊ दे. जाऊ दे जाऊ दे. थांब थांब. तो बघा मागून आता रोलर या पाणी मारलेल्या टाकीच्या रस्त्यावरून पुढे पुढे येणार. आता थांब थांब. जाऊ दे दादा पुढे थोडी. तर हे बघा पाणी एकदम पद्धतशीर आम्ही लोकांनी मारलेलं आहे. आणि आता तुम्हाला रोलरची फिनिशिंग दाखवतो बऱ्यापैकी. हे बघा आता रोलर याच्यावरून फिरलाय. दगड थोडासा नरम, माती नरम होते त्याच्यामुळे एकदम फिटिंग बसलाय बघा. म्हणजे एकाच जागेवरून जवळजवळ 3-4 वेळा फिरवावा लागतो. त्याच्या नंतर व्यवस्थित लेवल येते. आता 2 वेळा तो पुढे आला, परत 2 वेळा मागे गेला. चला हे काम कंटिन्यू चालूच राहणार आहे. सो आपलं काम लवकर संपवायचं आहे. बघूया आपलं पाणी किती राहिलं. अजून तर एकच टाकी चालली आहे. अजून छोटी टाकी संपवायची आहे. संपली काय? ही होईल ना लगेच खाली.
तर हे काढ पील काढ त्याचं. चला ड्रायव्हर चेंज होतोय परत. डबल ड्युटी लागलेली आहे आम्हाला. घेऊ काय? बघ कॉक फुल केलंस ना. चला फायनली काम आपलं संपलेलं आहे मित्रांनो. कारण पाण्या टाक्या खाली झालेल्या आहेत त्यामुळे संपलेलं आहे. घरात तर पाणी आपलं फुल आहे रे, काही टेन्शन नाही. नाही पिकाव काढायला लागेल. मी नाही खाईत बाबू ते. आता याच्यात ना एक पिकअप रिक्षा आरामात 2 पिकअप पास होतील. आरामात एवढा रुंद झाला ना, भरपूर झाला रे. हे बघ ना, इथं तू दाबलीस ना गाडी तरी दुसरी पिकअप पण साईडने पास होईल आरामात. टेन्शनच नाही. गाड्या मोठ्या आरामात पास होतील 100%. आणि मला पण कसं निवडलं खतरनाक. या लोकांनी तर फायनली आपलं काम झालेलं आहे मित्रांनो आणि आम्ही आता आलेलो आहे घरी. तर आजचं काम तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपला व्हिडिओ आजचा छोटासा जो बनवला आहे तो कसा वाटला तो देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.